नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT एंड आय केअर सेंटर नाशिक मधून। आज 15 मार्च वर्ल्ड ग्लॉकोमा वीक चालू आहे आणि आपण काचबिंदू विषयी माहिती घेत आहोत। आज आपण सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलू। बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे की काचबिंदूचं सर्जरी सक्सेसफुल होत नाही किंवा काचबिंदूचं ऑपरेशन करता येत नाही। मेडिकल टेक्नॉलॉजीमुळे आता आपण अतिशय उत्कृष्टपणे काचबिंदूचं ऑपरेशन करू शकतो। काचबिंदूच्या ऑपरेशनचं सक्सेस रेट देखील उत्तम आहे। सर्जरी प्रत्येकच पेशंटला लागत नाही। ज्या पेशंट्सला आय ड्रॉप वापरूनही डोळ्याचे प्रेशर कमी होत नाही आहे त्या पेशंटमध्ये आपण ऑपरेशनचा पर्याय सुचवतो। ऑपरेशन मध्ये डोळ्याच्या वरच्या भागात एक लहानसा मार्ग निर्माण केला जातो, ज्या मार्गातून डोळ्यात असलेले एक्स्ट्रा दूषित पाणी बाहेर निघून जाऊ शकतं। या ऑपरेशनला फिल्ट्रेशन सर्जरी असे म्हणतात। ज्या पेशंट्समध्ये हे ऑपरेशन सुटेबल नाही आहे अशा पेशंटमध्ये काही प्रकारचे लेझर केले जातात किंवा अनेक इम्प्लांट्स देखील वापरले जातात। तुमचा काचबिंदू कोणत्या प्रकारचा आहे आणि कोणत्या स्टेजला आहे ह्या बेसिसवर तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी शस्त्रक्रियेचा प्लॅन बनवतील आणि तुम्हाला कळवतील। पण काचबिंदू शस्त्रक्रिया पॉसिबल असते आणि अतिशय सक्सेसफुल असते। धन्यवाद।